या ठिकाणी प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा हा कोणता आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा हा आहे. तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र हे सुरू केले. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. कटक मंडळाची स्थापना कोण करते? कटक मंडळाची स्थापना कोण करते? कटक मंडळाची स्थापना कोण करते? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे घटक राज्य मंत्रिमंडळ हे कटक मंत्रिमंडळाची स्थापना करते. तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली होती? नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना ही कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे ज्योतिबा फुले यांनी नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना ही केली होती. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी असा आहे की प्रश्न, टिंबटिंब सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. टिंबटिंब हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. तर ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे बुध हा ग्रह सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. गरमसूर टेकडी कोणत्या जिल्ह्यात आहे? गरमसूर टेकडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे नागपूर या जिल्ह्यामध्ये गरमसूर टेकडी ही आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता अधिकार महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्य अधिकार नाही? खालीलपैकी कोणता अधिकार आहे जो महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकार नाही? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे उपमहापौर हे उत्तर योग्य होईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला? झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी झाशीचा दत्तक वारसा हा नामंजूर केला. पुढचा प्रश्न, भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता? भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे ब्रिटन हा देश भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश हा आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी असा प्रश्न आहे की महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला? महिला राष्ट्रीय संघ हा कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे लतिका घोष यांनी महिला राष्ट्रीय संघ हा स्थापन केला होता. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही? मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ हे नाही? तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आढळतो? खालीलपैकी कोणता वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलामध्ये आढळतो? ते ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे अंजन. तर ऑप्शन क्रमांक ए अंजन हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, 1909 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र हे प्रकाशित केले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल. ते म्हणजे लीडर हे वृत्तपत्र 1909 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी प्रकाशित केले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले?
डलहौसीने झाशी संस्थान हे केव्हा खालसा केले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1853. तर 1853ला डलहौसीने झाशी संस्थाने खालसा केले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शेकरू प्राण्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे भीमाशंकर अभयारण्य हे शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे किंवा सर्वाधिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे गडचिरोली या ठिकाणी महाराष्ट्रातील जंगलाखालील जमिनीचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड हे झाले? तर ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये नाविक दलाचे बंड हे झाले होते. पुढचा प्रश्न असा आहे की पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र टिंब नदीकाठी बसलेले आहे. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र टिंब नदी काठी बसलेले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे भीमा नदीकाठी पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हे बसलेले आहे. पुढचा प्रश्न. पंचशीलवर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे भारत आणि चीन हे 2 देश ज्यांनी पंचशील करारावर प्रथम सही केली आहे. पुढचा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे CD देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून सरकारला अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नेक्स्ट क्वेश्चन. दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते? दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे संघराज्य असे दुहेरी शासन संस्थेला असलेल्या पद्धतीला म्हटले जाते. पुढचा प्रश्न. रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती? रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती? तर ऑप्शन क्रमांक सी तुळस ही वनस्पती रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्याची वनस्पती ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर कोणता? पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंचायत राज्यातील कनिष्ठ स्तर हा आहे. पुढचा प्रश्न. मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येते? मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येते? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम दाद ही मागता येते. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा कोणत्या नावाने साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मराठी राज्यभाषा दिन म्हणून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारसी आवश्यक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे राष्ट्रपती यांची शिफारसी वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी आवश्यक असते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशाहून वाहणारी नदी कोणती? महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक बी त्याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे नर्मदा नदी ही महाराष्ट्र
गुजरात आणि मध्य प्रदेशातून वाहणारी नदी आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे महाभियोग ही प्रक्रिया राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे ग्रामसेवक हा महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख हा असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सर्वात मोठी नदी आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी आहे जी सर्वात मोठी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी